नमस्कार शेतकरी बंधूंनो, आता आपण शेती ही आधुनिकीकरण आणि यांत्रिकीकरण याकडे आलो आहे। या यांत्रिकीकरणाच्या दृष्टिकोनातून शेत रस्त्यांना पण खूप महत्त्व आलेलं आहे। शेत रस्त्यांचे बिकट प्रश्न, वाद शेतकऱ्यांचे या अनुषंगाने शासनाने शेतकरी हिताचा एक शासन निर्णय 22 मे 2025 ला निर्गमित केला। त्या अनुषंगाने शेत रस्त्यांचे शेती वहितीच्या दृष्टीने महत्त्व बघता शेताची रुंदी सगळ्यात महत्त्वाची आणि आवश्यक आहे। त्या अनुषंगाने रुंदी ही 3 ते 4 मीटर रुंद ठेवण्याच्या अनुषंगाने निर्णय घेण्याचा या ठिकाणी ठरवलेला आहे। तर त्यासोबतच शेत रस्त्याच्या अनुषंगाने शेत पांदण रस्त्यांवरील अतिक्रमण काढणे, त्यांची भूमी अभिलेख विभागाकडून मोजणी करून शेत रस्ते मोकळे करणे, त्या शेत रस्त्यांना अनुक्रमांक देणे व त्या शेत रस्त्यांचं मजबूतीकरण करणे अशी एक मोहीम हाती घेतली आहे। सोबतच जे वादांच्या शेत रस्त्यांचा विषय येतो त्यामध्ये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम चे कलम 143 व मामलतदार ऍक्टचे कलम 5 अन्वये तहसीलदार हे रस्त्यासंदर्भित निर्णय देतात। तो जो निर्णय ते देतील त्या निर्णयामध्ये सुद्धा तहसीलदारांना बंधन घातलेलं आहे की तो निर्णय आपला अर्ज आल्यानंतर 3 महिन्याच्या आत दिला गेला पाहिजे। सोबतच आदेशच करत असताना त्याची रुंदी ही 3 ते 4 मीटर म्हणून निर्णयातच आदेशित केली पाहिजे। सोबतच त्या रस्त्याची लांबी, रुंदी, त्याचा गट नंबर, सर्वे नंबर सहित त्याची दिशा कुठल्या दिशेने आपण दिल्या आहे त्याचा उल्लेख आदेशात करण्याचं शासनाने आदेशित केलेला आहे। त्यानंतर जो काही आदेश तहसीलदार देतील त्या आदेशाची नोंद 7/12च्या इतर हक्काच्या अधिकारामध्ये नोंद घेण्याचे सुद्धा आदेशित केलेले आहे, जेणेकरून 7/12च्या इतर अधिकाराच्या रकान्यात नोंद झाल्यानंतर पुढे पुन्हा रस्त्यांचे वाद निर्माण होणार नाही आणि रस्त्याची रुंदी पुरेशी 3 ते 4 मीटर ठेवल्यानंतर आपल्या यांत्रिक शेती आपल्याला करता येईल असा हा महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतला असून या निर्णयाच्या अनुषंगाने आपण सर्वांनी याचा फायदा घ्यावा असं मी या ठिकाणी आपणाला आव्हानित करतो। धन्यवाद। सर्वांना नमस्कार। मी डॉक्टर सुनील चव्हाण, तहसीलदार अकोट। तालुक्यातील विविध नागरिकांना त्यांचे घरकुल बांधकामाच्या संदर्भात जो महत्त्वाची अडचण येते ती म्हणजे वाळूची। सर्व घरकुल बांधकाम करणाऱ्या नागरिकांना मुबलक आणि योग्य दरात वाळू उपलब्ध होत नाही। ही अडचण लक्षात घेऊन आदरणीय महसूल मंत्री महोदय यांनी 30 एप्रिल 2025 रोजी घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रासपर्यंत मोफत वाळू देण्याचा निर्णय घेतलेला आहे। या अंतर्गत असे जे 2 वाळू गट यामध्ये निश्चित केलेले असतात, पारंपरिक वापरासाठी असणारे वाळू गट, त्याचप्रमाणे एन्व्हायरमेंट क्लिअरन्स प्राप्त असलेले परंतु असे गट जे वाळू लिलावामध्ये त्यांचा हरास झालेले नाहीये अशा वाळू गटातून ही वाळू देण्यात येते। यासाठी आपण तहसील कार्यालयामध्ये अर्ज करायचा आहे। जे पात्र घरकुल लाभार्थी आहेत त्यांना या अंतर्गत 5 ब्रासपर्यंत वाळू त्यांना मोफत दिली जाणार आहे। त्याचप्रमाणे जे नागरिक घरकुल लाभार्थी नाही आहेत परंतु त्यांचं घराचं बांधकाम चालू आहे अशा नागरिकांना सुद्धा या शासन निर्णयानुसार 5 ब्रासपर्यंत वाळू दिल्या जाते। यासाठी संबंधित नागरिकांना 600 रुपये प्रति ब्रास एवढी रॉयल्टी यामध्ये भरणं आवश्यक आहे। त्याचप्रमाणे जिल्हा गौण खनिज प्रतिष्ठान निधी व इतर रक्कम यामध्ये भरून त्यांना तहसील कार्यालयामार्फत यामध्ये परवानगी आणि पास दिल्या जाईल। ही पास दिल्यानंतर घरकुल लाभार्थ्यांना 1 महिन्याच्या आत सदर वाळू उचल करणे हे बंधनकारक आहे। 1 महिन्याच्या आतमध्ये जर आपण वाळू उचल केली नाही तर सदर पास ही रद्द होते। त्यामुळे 1 महिन्यामध्ये उचल करणे हे आवश्यक असल्या कारणाने आपण सदर वाळू 1 महिन्याच्या आतमध्ये पास आपल्याला प्राप्त झाल्यापासून कृपया उचल करावी। त्याचप्रमाणे वाळूचा मुबलक प्रमाणात पुरवठा होत नसल्या कारणाने आदरणीय महसूल मंत्री महोदय यांनी नवीन कृत्रिम वाळूचं एमसँड धोरण हे आणलेलं आहे। या एमसँड धोरणांतर्गत सध्या तहसील स्तरावरून
उपविभागीय अधिकारी कार्यालय स्तरावरून तसेच माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या स्तरावरून कारवाई सुरू आहे। एमसँड धोरणाअंतर्गत काही ठिकाणी एमसँड प्रकल्प हे लावण्यात येणार आहेत, त्या ठिकाणी कृत्रिम वाळू तयार केली जाईल आणि सदर वाळू ही नागरिकांना एकदम मोफत दरामध्ये आणि चांगल्या प्रकारे त्यांना निश्चितच मिळेल अशी मला आशा वाटते। तरी आपण या सर्व योजनेचा लाभ घ्यावा अशी आपणास विनंती करतो। धन्यवाद। नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर सुनील चव्हाण, तहसीलदार अकोट। आज मी आपल्याला महाराष्ट्र शासनामार्फत 3 जानेवारी 2023 रोजी घोषित करण्यात आलेली सलोखा योजना याबाबत आपणास माहिती देत आहे। आपण बघतो की काही ठिकाणी आपल्याला असं निदर्शनास येते की एका शेतकऱ्याची जमीन ही त्याच्या मालकीची असताना दुसरा शेतकरी वहिती करत असतो आणि दुसऱ्या शेतकऱ्याची जमिनीची मालकी असताना पहिला शेतकरी ती जमीन वहिती करत असतो। तो शेतकरी ज्या जमिनीची वहीत करत असतो त्या जमिनीची कागदपत्र हे त्या शेतकऱ्याच्या नावाने नसतात किंवा त्याच्या मालकीच्या हक्काचे त्याच्याजवळ कागदपत्र नसतात। या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सदर सलोखा योजना ही घोषित केलेली आहे। या योजनेअंतर्गत जो शेतकरी जमीन वहिती करत आहे ती त्याच्या नावाने करण्यासाठी त्यांना अदलाबदल दस्त हा नोंदणीकृत करून घ्यावा लागत असतो। सदर अदलाबदल दस्त करण्यासाठी येणारा जो खर्च आहे तो खर्च नाममात्र असावा, या उद्दात हेतूने सदर योजना महाराष्ट्र शासनाने आणलेली आहे। तर अदलाबदल दस्त करण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांना नाममात्र 1000 नोंदणी फी द्यावी लागते आणि नाममात्र 1000 मुद्रांक शुल्क भरावा लागतो। तर अशा प्रकारे फक्त 2000 रुपयाच्या खर्चामध्ये आपल्याला हा अदलाबदल दस्त करून घेता येतो। सदर सलोखा योजनेअंतर्गत अदलाबदल दस्त करण्यासाठी काही अटी शर्ती आहेत। त्या अटी शर्तीमध्ये ती सदर जमीन त्या एकाच गावातली असली पाहिजे, त्याचप्रमाणे त्या जमिनीवरील त्या संबंधित शेतकऱ्याचा ताबा हा सुद्धा 12 वर्षाचा असला पाहिजे किमान, तर आपल्याला तो अदलाबदल दस्त करून घेता येतो। त्याचप्रमाणे ह्या अदलाबदल दस्तासाठी दोन्ही शेतकऱ्यांची संमती असणे अत्यंत आवश्यक आहे। अदलाबदल दस्त करण्यासाठी कोणत्याही क्षेत्राची क्षेत्रफळ असण्याची अशी कोणतीही अट नाही आहे। आपण कमी जास्त क्षेत्रफळ असलं तरी सुद्धा यामध्ये अदलाबदल दस्त करून घेऊ शकतो। सदर अदलाबदल दस्त करण्यासाठी 7 एप्रिल 2025 ला महाराष्ट्र शासनाने नवीन शासन निर्णय काढून या योजनेला 1 जानेवारी 2027 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे। तरी मी तहसीलदार अकोट म्हणून आपल्या सर्वांना विनंती करू इच्छितो की आपण सलोखा योजनेमध्ये सहभागी होऊन आपण आपल्या शेतीचा अदलाबदल दस्त नोंदवून घ्यावा, जेणेकरून भविष्यामध्ये आपल्या शेताचं भूसंपादन झाल्यास त्यामध्ये आपल्याला मोबदला देत असताना आपण ज्या जमिनीची वहिती करतोय त्या जमिनीचे कागदपत्र आपल्या नावाने जर नसतील तर तो मोबदला मिळवण्यासाठी आपल्याला भविष्यामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात। त्यामुळे या योजनेअंतर्गत एकदम वाजवी खर्चामध्ये आपल्याला अदलाबदल दस्त करून घेता येत आहे। तर आपण सर्वांनी कृपया करून या योजनेचा लाभ घ्यावा आणि यामध्ये आपण अदलाबदल दस्त नोंदवून घ्यावा। धन्यवाद। नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी मनोज हरिदास मानकर, निवासी नायब तहसीलदार अकोट, आपणाला मामलेदार ॲक्ट 1906 या कायद्याबद्दल आपल्याला रस्ते मागणीबाबत कसा अर्ज करावा, कशी मागणी करावी, कुठले कागदपत्र असावे याबाबत मार्गदर्शन करणार आहे। मामलेदार कोर्ट ॲक्ट 1906 या कायद्यामध्ये एकूण 27 कलमे आहेत। कोणतेही स्वतंत्र नियम नाहीत। या कायद्याअंतर्गत महसूल अधिकाऱ्यांना दिवाणी न्यायालयाचे अधिकार आहेत। कलम 5 नुसार कुठला रस्ता कसा मागावा यासाठी परंपरागत वहितीचा रस्ता नैसर्गिक प्रवाहामध्ये अडथळा निर्माण केला असल्यास हा कायदा फक्त जमिनीला लागू आहे, अकृषक जमिनीला लागू नाही। कलम 5 अन्वये कारवाई करताना अडवले गेलेला रस्ता हा पूर्वपार वहितीचा तसाच वापरात असावा। सदर प्रकरण अडथळा निर्माण झाल्यापासून 6 महिन्याच्या आत
वहितेचा रस्ता मागण्यात यावा. 6 महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाल्यास दिवाणी न्यायालयात दाद मागावी. नवीन रस्ता देणे या कायद्यामध्ये अपेक्षित नाही किंवा देता येत नाही. मनाई हुकूम काढण्याचा अधिकार मामलेदार यांना कलम 5(2) नुसार अडथळा दूर करण्याचा व ताबा परत देण्याचा किंवा व्यत्यय न आणण्याचा मनाई हुकूम देता येते. कलम 7 प्रमाणे अर्जामध्ये खालील बाबी अंतर्भूत असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे नाव, वय, व्यवसाय व पत्ता तसेच गैर अर्जदाराचे नाव, वय, व्यवसाय व पत्ता. अडथळ्याचे स्वरूप व ठिकाण, शेत जमिनीची चतुर्सीमा व कुठल्याही प्रकारचा रिलीफ पाहिजे ते नमूद करावे. घटनेची तारीख, घटना घडण्याची परिस्थिती, अर्जदाराने दाखल केलेल्या कागदपत्रांचे साक्षीदारांची यादी, अनौपचारिक विनंती अर्ज वादपत्र. कलम 7 नुसार विहित नमुन्यात नसलेला मात्र कलम 5च्या कक्षेत येणारा एखादा अनौपचारिक विनंती अर्ज देखील मामलेदार या कायद्याअंतर्गत स्वीकारता येईल. कलम 12 नुसार मामलेदार अर्ज नाकारू शकतो. मामलेदाराच्या कार्यक्षेत्राबाहेरील वाद असल्यास योग्य त्या न्यायालयात दाखल करण्यास वादिस फरमावू शकतो. वादातील घटनेला 6 महिन्याच्या वर कालावधी झाला असेल तर, कलम 5 मध्ये नमूद वाद नसेल तर, अर्जदाराला वेळ दिल्यावरही कलम 7 प्रमाणे आवश्यक बाबी अर्जात नमूद करण्यास असमर्थ ठरला तर, आणि कलम 9 प्रमाणे जर अर्जदार शपथेवर बयान करण्यास नकार देत असेल तर. नमस्कार, धन्यवाद. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी SD सावंग, नायब तहसीलदार, निवडणूक तहसील कार्यालय अकोट. मी आपणास वारस नोंद कार्यपद्धती व वारसाचे प्रकार याबद्दल थोडक्यात माहिती देणार आहे. हिंदू अविभक्त पुरुष कायदा अन्वये अविभक्त हिंदू पुरुष अर्थात कुटुंब प्रमुखाचा विना मृत्यूपत्र मृत्यू झाल्यास त्याचे वारसाचे नावे त्याचे असलेल्या स्थावर संपत्तीवर लावण्याकरिता मयताचा मृत्यू झाल्यापासून 3 महिन्याच्या आत वारसाची नोंद करणे अनिवार्य आहे. तथापि 3 महिन्यानंतर सुद्धा तलाठी यांच्याकडे अर्ज करून आपण ते नोंद लावू शकतो. त्याकरता विलंब शुल्क आकारण्यात येतो. तलाठी यांच्याकडे वारस नोंदीकरिता आवश्यक असलेल्या कागदपत्रासह व नमुन्यातील अर्जासह अर्ज सादर करावा. तलाठी यांच्याकडे अर्ज सादर केल्यानंतर तलाठी त्यांचे दप्तरी गाव नमुना 6 व गाव नमुना 6 कला फेरफार नोंदवितात व मंडळ अधिकारी त्याचे लॉगिनला लगेच पाठविला जातो. मंडळ अधिकारी हे त्यांचे लॉगिनला फेरफार प्राप्त झाल्यानंतर सदर फेरफारचे वारसाबाबत 15 दिवसाच्या कालावधीत चौकशी करतात. तत्पूर्वी तलाठी यांनी हितसंबंधितांना काढलेल्या नमुना 9च्या नोटिशीच्या अनुषंगाने व चावडीवर प्रसिद्ध केलेल्या नोटिशीच्या संबंधाने आक्षेप प्राप्त किंवा अप्राप्त बाबत मंडळ अधिकारी यांना अवगत करतात. त्यानंतरच मंडळ अधिकारी हे सदरच्या फेरफारावर निर्णय घेतात. अशा प्रकारे वारस नोंदीची थोडक्यात कार्यपद्धती आहे. वारस नोंदीकरिता लागणारे कागदपत्रे: मयताचा मृत्यूचा दाखला, वारसाबाबतीत नोटरी केलेले प्रतिज्ञापत्र जे की 100 रुपये स्टॅम्प पेपर असणे आवश्यक आहे. वारस नोंद करण्याकरिता नमुन्यातील अर्ज. वारसाचे प्रकार: वारसाचे एकूण 4 प्रकार असून ते वर्ग 1, वर्ग 2 चे वारस, वर्ग 3 चे वारस, वर्ग 4 चे वारसदार. वर्ग 1 चे वारसदार: हिंदू वारसा हक्क कायदा 1956 च्या कलम 8 नुसार कुटुंबातील प्रमुख व्यक्ती म्हणजे कुटुंबातील अशी व्यक्ती ज्या व्यक्तीच्या नावावर सर्व स्थावर मालमत्ता असते अशी संपत्ती वडिलोपार्जित असणे आवश्यक असून विना मृत्यूपत्र मयत झाल्यास खालील 16 प्रकारचे वारस लागू शकतात. 1 मुलगा, 2 मुलगी, 3 पत्नी, सर्व विधवा मिळून एकत्रित हिस्सा, मयताची आई 4, 5 पूर्ववृत्त मुलाचा मुलगा, 6 पूर्ववृत्त मुलाची मुलगी, 7 पूर्ववृत्त मुलीचा मुलगा, 8
पूर्वमृत मुलीची मुलगी, 9 पूर्वमृत मुलाची विधवा म्हणजे सून, 9 पूर्वमृत मुलाचा मुलगा, 11 10 होतं, 11 पूर्वमृत मुलाची मुलगी, 12 पूर्वमृत मुलाची विधवा, 13 पूर्वमृत मुलीचा मुलगा, 14 पूर्वमृत मुलीची मुलगी, 15 पूर्वमृत मुलीची मुलगी, 16 पूर्वमृत मुलीचा मुलगा. वर्ग 2 चे वारसदार. वर्ग 2 चे एकूण 9 प्रकारचे वारसदार असतात. 1 वडील, 2 मध्ये येतात मुलाच्या मुलीचा मुलगा, मुलाच्या मुलीची मुलगी, भाऊ आणि बहीण, 3 मुलीच्या मुलाचा मुलगा, मुलाच्या मुलाची मुलगी, मुलीच्या मुलाचा मुलगा, मुलीच्या मुलीची मुलगी, 4 भावाचा मुलगा, बहिणीचा मुलगा, भावाची मुलगी, बहिणीची मुलगी, 5 वडिलाचे वडील, वडिलांची आई, 6 वडिलांची विधवा, भावाची विधवा, 7 वडिलाचा भाऊ, वडिलाची बहीण, 8 आईचे वडील किंवा आईची आई, 9 आईचा भाऊ किंवा आईची बहीण. वर्ग 3 चे वारसदार. मृताचे पितृबंधू म्हणजेच रक्ताचे संबंधामुळे किंवा दत्तक ग्रहणामुळे पूर्णपणे पुरुषाद्वारे संबंध असलेल्या व्यक्ती. वर्ग 4 चे वारसदार. मृताचे मातृबंधू म्हणजेच रक्ताचे संबंधामुळे किंवा दत्तक ग्रहणामुळे पूर्णपणे पुरुषाद्वारे संबंध नसलेल्या व्यक्ती. वरीलपैकी कोणत्याही प्रकारचे मयतास वारसदार नसल्यास तेव्हा हिंदू वारसा हक्क कायदा 1956 च्या कलम 29 नुसार सदर मालमत्ता ही सरकार जमा करण्याची तरतूद आहे. स्त्री वारसाबाबत तरतूद. हिंदू वारसा हक्क कायदा 1956 च्या कलम 14 नुसार हिंदू स्त्रीला मिळालेली संपत्ती वा हिस्सा, तिच्या कब्जात असलेली कोणतीही संपत्ती, मग अशीच मालमत्ता तिला विवाहापूर्वी किंवा नंतर वारसा हक्काने, मृत्यूपत्राने, दानाने, वाटणीने किंवा पोटगी म्हणून नातलगाकडून मिळालेली असो, किंवा तिने अशी मालमत्ता स्वतःच्या कौशल्याने किंवा एखाद्या निवाड्याने किंवा अन्य कोणत्याही मार्गाने संपादित केलेली संपत्ती, त्या संपत्तीची हिंदू स्त्री संपूर्ण स्वामी म्हणून धारण करेल. अशा संपत्तीची ते मृत्यूपत्र किंवा बक्षीसपत्र करू शकते. जर मृत्यूपूर्वी मृत्यूपत्र वा बक्षीसपत्र करून न ठेवता तिचा मृत्यू झाल्यास तिची संपत्ती हिंदू वारसा हक्क कायदा 1956 चे कलम 15 व 16 नुसार तिच्या खालील प्रमाणे वारसांना मिळू शकते. 1 मुलगे व मुलगी पहिल्यांदा, 2 पती मयत असल्यास नातवंदाकडे, 2 पतीच्या वारसाकडे दुसऱ्यांदा, 3 तिच्या माता आणि पित्याकडे तिसऱ्यांदा जाऊ शकते, 4 पित्याच्या वारसाकडे चौथ्यांदा आणि शेवटी मातेच्या वारसाकडे. वरीलपैकी कोणीही मयत स्त्रीच वारसदार नसल्यास अशी संपत्ती सरकार जमा करण्याची तरतूद आहे. धन्यवाद. नमस्कार, मी सुधीर सुधाकरराव थेटे, नायब तहसीलदार संजय गांधी योजना अकोट. मी आपणाला संजय गांधी योजनेसंदर्भात अकोट तालुक्याची परिस्थिती, त्याचप्रमाणे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत असलेल्या विविध योजनांबाबतची माहिती देणार आहे. विशेष सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय मुंबई यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 5 योजना चालवल्या जातात. त्या योजनांमध्ये संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती योजना. या योजनांमध्ये दिनांक 20 ऑगस्ट 2019 पासून शासनाने वेळोवेळी वाढ केलेली आहे. राज्यामध्ये निराधार, त्याचप्रमाणे अंध, अपंग, शारीरिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती व निराधार विधवा, परित्यक्त्या, देवदासी या सर्व दुर्बल घटकांसाठी अर्थसहाय्य देण्याच्या हेतूने राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध व्यक्तींसाठी श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजना राबवण्यात येतात. तसेच केंद्र पुरस्कृत दारिद्र्य रेषेखालील वृद्ध व्यक्तीकरता इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, विधवा महिलांकरता इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व दिव्यांग व्यक्तीसाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना राबवण्यात येतात. संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजनेअंतर्गत मिळणारे अर्थसहाय्य हे महाराष्ट्र शासनाकडून पूर्णपणे दिले जाते. त्याचप्रमाणे
राष्ट्रीयकृत ज्या योजना आहेत इंदिरा गांधी योजनेसंदर्भात लाभार्थ्यांना काही वाटा राज्य शासनाकडून आणि काही वाटा केंद्र शासनाकडून देण्यात येत आहे. अकोट तालुक्यामध्ये श्रावणबाळ योजनेचे एकूण 6,981 लाभार्थी आहेत. तसेच संजय गांधी निराधार योजनेचे 9,575 असे एकूण 16,556 लाभार्थी असून संपूर्ण लाभार्थ्यांचे रजिस्ट्रेशन झालेले असून त्यांचे व्हॅलिडेशनचे म्हणजे प्रमाणीकरणाचे काम सुरू आहे. त्यास प्रमाणीकरणाचे कामामध्ये अकोट शहरामधील 485 राहिले असून लाभार्थी राहिले असून बाकीचे उर्वरित इतर ग्रामीण क्षेत्रातील लाभार्थी राहिले आहेत. त्याचप्रमाणे इंदिरा गांधी योजनेअंतर्गत 4,809 पात्र लाभार्थी असून त्यापैकी 1,217 लाभार्थी जे आहेत त्या लाभार्थ्यांचे ऑनलाईन हयातीचे प्रमाणपत्र आता निघत आहेत. शासनाने निर्देशित केल्याप्रमाणे जे राष्ट्रीयकृत अर्थसहाय्य योजनेचे लाभार्थी आहेत त्यांचे हयातीचे प्रमाणपत्र हे देण्याकरता ऑनलाईन प्रमाणपत्र आता निघत आहेत. त्याच्यामुळे हस्तलिखित प्रमाणपत्र देण्याची कोणत्याही लाभार्थीला आवश्यकता नाही. लाभार्थ्यांचे जे आहे जे प्रमाणपत्र आहेत हयातीचे प्रमाणपत्र हे ऑनलाईनच निघणार आहे. त्याच्यामुळे कोणालाही ऑफिसमध्ये यायची आवश्यकता नाही. त्यांनी आपल्या घर बसून सत्यापन ऍपद्वारे ते आपलं रजिस्ट्रेशन ते आपलं हयातीचं प्रमाणपत्र शासनात सादर करू शकतात आणि त्यांची जी पेन्शन आहे ज्यांना मिळणारे जे मानधन आहे ते त्यांचं विहित वेळेमध्ये त्यांना मिळत जाईल. अकोट तालुक्यामध्ये राहिलेल्या लाभार्थ्यांना IGNOPच्या लाभार्थ्यांना मी असे आवाहन करेल की त्यांनी आपले हयातीचे प्रमाणपत्र संबंधित तलाठी, संबंधित ग्रामपंचायत, संबंधित सेतू यांच्याकडून करून घ्यावे. त्याचप्रमाणे अकोला जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय अकोला यांनी एक QR कोड जनरेट केला असून त्या QR कोड हा मध्ये आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर त्या QR कोड मध्ये त्या लाभार्थ्याची संपूर्ण माहिती येऊन जाते. त्याला कोणत्या खात्यात पैसे गेले आहे, कोणत्या खात्यात कोणत्या बँकेमध्ये पैसे गेले आहे या त्या निराधाराला त्या लाभार्थ्याला त्याची संपूर्ण माहिती मिळून जाते. संबंधित QR कोड हा प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये, प्रत्येक तलाठी कार्यालय, प्रत्येक मंडळाधिकारी यांच्याकडे पुरविण्यात आला असून त्याचप्रमाणे सेतू केंद्र आणि CSC केंद्र यांच्याकडे दिल्याने डिजिटलायझेशन झाले असल्यामुळे हा ऑनलाईन उपक्रम जो राबवण्यात आला आहे त्याचा लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा आणि त्यामुळे जे लाभार्थी कार्यालयापर्यंत पोहोचू शकत नाही त्याची त्यांना माहिती वेळेवर त्यांना मिळेल आणि कोणत्या बँकेमध्ये त्यांचे पैसे गेलेले आहे हे त्यांना तात्काळ त्याच्यातून माहिती पडेल. तरी लाभार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. त्याचप्रमाणे इतर ज्या लाभार्थ्यांचे पैसे बँकेमध्ये जमा झालेले नाही असे जवळजवळ 500 लाभार्थी असे आहेत की ज्यांचे लाभार्थ्यांचे आधार मॅपिंग झालेले नाही, आधार ऍक्टिव्ह झालेले नाहीत. त्या लाभार्थ्यांनी आपले आधार ऍक्टिव्ह करून त्याचप्रमाणे आधार मॅपिंग बँकेला आधार मॅपिंग करून घ्यावे जेणेकरून त्यांचे सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील असे मी आवाहन याद्वारे करतो. धन्यवाद. नमस्कार. मी नरेंद्र सुशीला मनोहर सोनवणे, नायब तहसीलदार महसूल, तहसील कार्यालय अकोट. मी सर्व शेतकरी मित्रांना सूचित करू इच्छितो की भोगोटदार वर्ग 2च्या विविध प्रकारच्या जमिनी वर्ग 1 मध्ये कशा रूपांतरित करायच्या याबाबत मी आपल्याला माहिती देऊ इच्छितो. भोगोटदार वर्ग 2 जमीन महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 29 मध्ये भोगोटदारांचे खालील 3 प्रकार दर्शवलेले आहेत. वर्ग 1 हस्तांतरणावर कोणतेही निर्बंध नसलेले तसेच ज्यांना भोगोटदार वर्ग 1 म्हणून रूपांतरित करण्यात आलेल्या जमिनी. नंबर 2 हस्तांतरणावर निर्बंध असलेले. नंबर 3 सरकारी पट्टेदार शासनाकडून हस्तांतरणाच्या निर्बंधासह विविध अटीवर व मुख्यत्वे नूतनीकरणाच्या अटीवर 50 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी दिलेले भाडेपट्टे. भोगोटदार वर्ग 2 जमिनीचे प्रकार प्रमाणे आहेत. 1 म्हणजे सिंधी विस्थापितांना प्रदान केलेल्या जमिनी. 2 मध्य प्रदेश जमीन महसूल संहिते अंतर्गत भूमिदारी हक्काने वाटप करण्यात आलेल्या जमिनी. त्यानंतर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 अन्वये वाटप केलेल्या अतिक्रमण नियमाकुल करून दिलेल्या जमिनी. 4 नंबर बिरार जमीन महसूल संहिता 1928 अंतर्गत वाटप करण्यात आलेले भाडेपट्टे, कब्जे हक्काच्या जमिनी व सत्ता प्रकार. 5 नंबर कुळ कायद्या अंतर्गत प्राप्त झालेल्या जमिनी.
6 नंबर प्रकल्पग्रस्त किंवा प्राप्त झालेल्या जमिनी, त्यानंतर पुनर्वसन अंतर्गत प्राप्त झालेल्या जमिनी, 7 नंबर सिलिंग कायद्याअंतर्गत वाटप करण्यात आलेल्या जमिनी, त्यानंतर विविध इनाम कायद्याअंतर्गत प्राप्त झालेल्या जमिनी यामध्ये मोडतात. पश्चिम पाकिस्तानातून विस्थापित झालेल्या सिंधी बांधवांच्या जमिनी भूगोलदार वर्ग 1 मध्ये रूपांतरित करण्याबाबत एक शासन निर्णय आहे, तो दिनांक 14/7/2018 मध्ये. परंतु त्यामध्ये काही काळजी घ्यायची असते. भरपाई संकुच मालमत्ता व त्यावरील अतिक्रमण नियमाकुल करून दिलेल्या जमिनी वगळून इतर ठिकाणच्या जमिनी वर्ग 1 मध्ये रूपांतरित करता येणार नाहीत. मध्य प्रदेश जमीन महसूल संहिता 1954 च्या तरतुदीनुसार भूमिधारी हक्कान्वये वाटप करण्यात आलेल्या जमिनीचे भूगोलदार वर्ग 1 मध्ये रूपांतरित करण्याबाबत दिनांक 7/7/2018 रोजी शासन निर्णय निघालेला आहे. त्यामध्ये काही काळजी घ्यायची असते. जमीन मंजुरीच्या पट्ट्यावर शासन अधिसूचना दिनांक 22 मे 1956 च्या नियमाप्रमाणे जमीन वाटप झालेली असल्याचे नमूद असावे किंवा नोंदणीमध्ये मध्य प्रदेश जमीन महसूल अधिनियम 1954 च्या तरतुदीप्रमाणे भूमिधारी हक्कावर किंवा हस्तांतरणाच्या हक्कावरील निर्बंधासह भूमिस्वामी हक्कावर जमीन प्रदान केली असल्याची खात्री करावी लागते. सिलिंग जमीन, कुळ कायद्याअंतर्गत दिलेली जमीन, भूदान जमीन, पुनर्वसन कायद्याअंतर्गत वाटप झालेली जमीन या तरतुदीनुसार भूगोलदार वर्ग 1 मध्ये रूपांतरित करता येते. सदरची जमीन सुमोटो भूगोलदार वर्ग 1 मध्ये रूपांतरित करावयाची आहे, यासाठी कोणतेही शुल्क लागत नाही. त्यानंतर भूगोलदार वर्ग 2 ची जमीन भूगोलदार वर्ग 1 मध्ये रूपांतरित करण्याबाबत शासनाचे राजपत्र 8/3/2019 अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मध्ये कलम 29 अन्वये दिलेले आहे. त्यासाठी काही काळजी घ्यावयाची असते. जमीन महसूल अधिनियम 1966 च्या तरतुदीप्रमाणे वाटप करण्यात आलेल्या किंवा कायम भाडेपट्ट्यावर दिलेल्या जमिनी, अतिक्रमण नियमाकुल करून प्रदान केलेल्या जमिनी, वन विभागाच्या महसूल विभागाकडे हस्तांतरित झालेल्या व त्यावरील अतिक्रमण नियमाकुल करून प्रदान केलेल्या जमिनी राजपत्रात नमूद केलेले विहित अधिमूल्य भरून भूगोलदार वर्ग 1 मध्ये रूपांतरित करता येतील. अधिनियमातील कलम 29 काळजीपूर्वक वाचावे. या नियमांतर्गत सिलिंग, कुळ कायदा, भूदान, पुनर्वसन इत्यादी अधिनियमांतर्गत वाटप केलेल्या जमिनी भूगोलदार वर्ग 1 मध्ये रूपांतरित करता येणार नाहीत. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी किशोर सोलकर, ग्राम महसूल अधिकारी, तहसील कार्यालय अकोट, अकोला जिल्हा. आपण मोबाईल ॲपद्वारे ई पीक पाहणी कशी करायची या संदर्भात बोलूया. माझी शेती, माझा सातबारा आणि मीच नोंदवणार माझ्या पिकाचा पेरा. सर्वांनी ई पीक पाहणी ॲप मोबाईलद्वारे डाउनलोड करायचं. ई पीक पाहणी प्ले स्टोअरवरून डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ॲप ओपन करायचं आहे. ॲप ओपन केल्यावर त्याच्या सर्वप्रथम आपलं महसूल विभाग निवडायचा आहे. आपण त्याच्यानंतर आपला जिल्हा, तालुका आणि ज्या गावामध्ये पीक पाहणी करायची आहे त्या गावाची निवड करायची आहे. गाव निवडल्यानंतर लॉग इन नंतर आपल्याला शेतकरी लॉग इन करायचा आहे. शेतकरी लॉग इन करता आपला मोबाईल नंबर टाकल्यानंतर त्यामध्ये OTP येईल. OTPद्वारे शेतकऱ्याचं लॉग इन होईल. शेतकऱ्याचं लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला ते संकेता क्रमांक येईल. 4 अंकी संकेता क्रमांक त्यात नोंदवल्यानंतर तुम्हाला पुन्हा लॉग इन करायचं आहे. पुन्हा लॉग इन केल्यानंतर तुमचं ई पीक पाहणी करता तुम्हाला शेतकऱ्याची निवड करता यावी लागेल. त्याकरता ॲपमध्ये नवीन शेतकरी म्हणून निवड करायची आहे. नवीन शेतकरी निवडल्यानंतर जिल्हा, मग तालुका, तालुक्यातील गाव आणि मग तुम्हाला खातेदार, गट नंबर व शेतकरी यांची यादी येईल. त्यापैकी 3 पैकी कुठल्याही एक ऑप्शनद्वारे तुम्हाला शेतकऱ्याची निवड करता येईल. त्यामध्ये तुम्हाला गट नंबरमध्ये द्वारे जर निवड केली तर तुम्हाला शेतकऱ्याचं नाव येईल. शेतकऱ्याचं नाव आल्यानंतर तुमची नोंदणी करता पुढे जा असं म्हटलं जाईल. पुढे जा मध्ये गाव निवडायचं. गाव निवडल्यानंतर तुम्हाला पिकाची निवड करायची आहे. पिकाची निवड करते अगोदर खाते क्रमांकानंतर
भूमापन क्रमांक निवडलं की हंगाम निवडायचा आहे. हंगामानंतर पिकाचा वर्ग म्हणजे तुमचं फळबाग आहे का निर्बीड पीक आहे, मिश्र पीक आहे, पॉली हाऊस आहे की शेडनेट हाऊस आहे, यापैकी एक निवड करायची आहे. त्यानंतर पिकाचं नाव, किती क्षेत्रावर तुमचं पिकाचा पेरा आहे ते क्षेत्रफळ, त्या शेतामध्ये जलसिंचनाचं तुमचं साधन तुम्हाला निवडायचं आहे. विहीर, बोरवेल, कालवा, उपसा सिंचन. आणि नंतर सिंचन पद्धती तुम्हाला निवडायची आहे. तुमचं प्रवाही सिंचन आहे, ठिबक सिंचन आहे का तुषार सिंचन आहे, याची निवड करायची आहे. निवड केल्यानंतर तुम्हाला संबंधित पिकाच्या शेतामध्ये तुम्हाला 200 मीटरच्या आतमध्ये जाऊन त्या शेताचं एक छायाचित्र काढायचं आहे. मिश्र पीक असल्यास 2 छायाचित्र काढून तुम्हाला ते सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुमच्या पिकाचा पेरा नोंदवला जाईल. धन्यवाद. नमस्कार, मी पवन अग्रवाल, ग्राम महसूल अधिकारी. मी आपणाला ई हक्काबाबत माहिती देणार आहे. शेतकरी मित्रांनो, आता आपल्याला तलाठी कार्यालयाला चक्रा मारण्याची आवश्यकता नाही. घर बसल्या आपण अनोंदणीकृत फेरफार घेऊ शकतो. ते कसे तर आपल्या मोबाईलवरून या वेबसाईटवरून आपण ते फेरफार घेऊ शकतो. PDEIGR.maharashtra.gov.in किंवा भूमी अभिलेख .maharashtra.gov. जर आपलं त्या साईटवर जर लॉग इन असलं तर आपण इथं लॉग इन ID आणि पासवर्ड टाकून कॅप्चर टाकून आपण लॉग इन करू शकतो. किंवा लॉग इन नसलं तर आपण नवीन पासवर्ड तयार करू शकतो, क्रिएट करू शकतो. आपली इथं व्यक्तिगत माहिती पूर्ण भरायची आणि पासवर्ड आणि युजर ID आणि पासवर्ड टाकायचं आणि सेव्ह म्हणायचं. त्यानंतर आपला युजर ID आणि पासवर्ड तयार होईल. या ठिकाणी युजर ID आणि पासवर्ड टाकून कॅप्चर टाकून लॉग इन करायचं. लॉग इन केल्यानंतर आपल्याला इथं एवढ्या प्रकारचे हे करता येईल. आपण इथं 7/12 म्युटेशन घेऊ. 7/12 म्युटेशन घेतल्यानंतर आपण इथं आपला जिल्हा निवडायचा, तालुका निवडायचा आणि ज्या गावामध्ये आपली शेती आहे, ज्या गावामध्ये आपल्याला अर्ज करायचा आहे ते गाव निवडायचं. गाव निवडल्यानंतर आपला जिल्हा, तालुका आणि गाव येईल. त्यानंतर आपण इथं दिलेले एवढ्या प्रकारचे आपण फेरफार घेऊ शकतो. आता आपण बोजा चढवण्याचा फेरफार घेऊ. इथं बोजा चढवण्याच्या फेरफार मध्ये आधी आपण अर्जदाराचे नाव, त्यानंतर आपण ईमेल ID, त्यानंतर मोबाईल नंबर आणि दिनांक आणि सेव्ह करू. पुढे जा. पुढे गेल्यानंतर आपलं नाव येईल. अशा पद्धतीचं नाव आणि मोबाईल नंबर एक वेळा तपासून घ्यायचा आणि पुढे जायचं. पुढे गेल्यानंतर खातेदार शोधा. इथं आपलं नाव शोधायचं आणि पुढे जायचं. पुढे गेल्यानंतर आपल्या नावासमोर आपल्या त्या गावामध्ये जेवढी शेती असेल ते शेतीचे गट येतील. आपल्याला ज्या शेतीवर फेरफार घ्यायचा तो गट नंबर शोधायचा आणि पुढे जायचं. पुढे गेल्यानंतर आपण इथं बँकेचा तपशील लिहायचा. बँकेची माहिती, बँकेचा प्रकार, बोजाचा प्रकार, कर्ज घेतल्याचा दिनांक, पतसंस्थेचे नाव किंवा बँकेचे नाव, त्यानंतर कर्जाची रक्कम, त्याच्यावर आवक जावक नंबर असेल तो क्रमांक आणि कशासाठी घेतलं त्याचा तपशील आणि पुढे जायचं. पुढे गेल्यानंतर OTP येईल. OTP टाकायचा आणि माहिती साठवायची. माहिती साठवल्यानंतर अशा प्रकारचा आपला अर्ज तयार होईल. हा अर्ज सेव्ह करून ठेवायचा. अर्जाची प्रत आपल्याला इथून आपला अर्ज क्रमांक टाकून मिळू शकतो. अर्जाची प्रत आणि ही अर्जाची प्रत आपल्याजवळ प्रिंट आउट काढून ठेवायची. अशा प्रकारे आपण आपल्या इथं ई हक्क प्रणाली द्वारे आपल्या घर बसल्या तलाठी कार्यालयाला अर्ज करून आपले चक्रा मारण्याचा वेळ वाचू शकतो. ठीक आहे, धन्यवाद. कोट उपविभागातील सर्व शेतकरी बांधवांना आव्हान करण्यात येते की आम्ही जे काही आता व्हिडिओ या ठिकाणी आपल्यासाठी प्रसारित करतो आहोत, महाराष्ट्र शासनाने
आपल्या शेतकरी हितार्थ जे जे शासन निर्णय निर्गमित केलेले आहेत त्या शासन निर्णयाची अनुषंगिक माहिती आपणाला प्राप्त व्हावी व त्या माहितीपासून आपल्याला लाभ घेता यावा या उद्देशाने हे व्हिडिओ या ठिकाणी आम्ही तयार केलेले आहेत व ते प्रसारित आपणाकरिता करतो आहेत. आपण या माहितीचा लाभ घ्यावा व आपल्या सर्व ज्या काही अडचणी असतील त्या गोष्टी सोडवण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद.